जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत बैलांच्या शर्यतीसाठी. तर मला वाटतं पुशेगावच्या पुढे पेडगाव म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी आज बैलांची शर्यत आहे. तर आपला माझा पुतण्या आहे प्रणव. तो प्रणव आपल्या गावातील एक शर्यतीतला बैल आहे, तर तो प्रणव घेऊन जाणार आहे. तर प्रणव बोलला की चला मी दाखवतो शर्यत कशी असते. तर आपण आता आज प्रणव संगती जाणार आहोत पेडगावच्या बैलांच्या शर्यतीसाठी. तर दाखवतो साताऱ्यातील बैलांची शर्यती कशी असते. तर चला तर मित्रांनो, आपण जाऊया पेडगावला बैलांच्या शर्यतीसाठी. चला भेटूया. हा बघा प्रणव आता या बैलाला, याचं नाव काय प्रणव? पक्षा. नंबर आहे कायला? नाही ना. अच्छा, शर्यतीचा नंबर. हा पक्षा आपल्या गावातील बैल आहे शर्यतीचा. आणि ह्याचा जोडीदार अजून दुसऱ्या गावातून, कुठल्या गावातून येतोय जोडीदार? पुशेगावातून आहे जोडीदार. त्याचं नाव काय असेल? काय? शंभू. या दोघांची जोडी पळणार आहे आज. तर तो आता ते लोक त्यांच्या गावातून त्याला टेम्पोमध्ये लोड करतील आणि घेऊन येतील. नंतर हा पण त्या दुसऱ्या टेम्पोमधून लोड होऊन जाईल. तर बघा हा छकडा, असं असं छकडा बोलतात ना याला. हा छकडा अशा प्रकारे असतं, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा छकडा, याच्यावर बसून शर्यतीचा बैल पळवला जातो. मारतो बैल. हा फक्त तुलाच जवळ घेतो काय रे? बाकीच्यांना पण प्रणव, पहिलं मला माहिती दे, आज आपण कुठे जाणार आहे? हा प्रणव आहे आणि आज प्रणव हा पक्षा बैल घेऊन जाणार आहे आपल्या गावातून शर्यतीसाठी. प्रणव, आज आपण कुठे जाणार आहे? पुशेगावला. पुशेगाव पेडगाव ना? पेडगावमध्ये आज बैलांची शर्यत आहे. तर तुला काय वाटतं, आपलाच पक्ष जिंकेल? पहिला प्राइज मारेल. नक्की चांगला पाहिजे राहील आज, बरोबर राहील गुलाल. अच्छा, चला तर मग आपण आज प्रणव संगती पक्षाला घेऊन जाणार आहोत आणि त्याची पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहोत. तर पक्ष आपला कशा पहिलं प्राईज घेऊन येईल अशी आशा आहे आपल्या प्रणवला. आणि प्रणव त्या प्रकारे मेहनत घेणार आहेत. हे जर पळवायला कोण वेगळा असेल ना, त्याला काय बोलतात? ड्रायव्हर. हा छकडा बोलतात ना याला. छकडा. ड्रायव्हर बसतात. हां, किसन ड्रायव्हर खातगुण. किसन ड्रायव्हर. हे कुठल्या गावचे आहेत? खातगुण म्हणजे हिंद केसर ड्रायव्हर आहे. अच्छा, म्हणजे स्पेशल त्यांना बोलवलं जातं ना ड्रायव्हर. अजून फायनल घेतलं आहे आतमध्ये त्या डायली येतात. किती किती मारले आपल्या पक्षाने फायनली? कमीत कमी आणल्यापासून पुसेगाव मैदानात आणलेला, आणल्यापासून कमीत कमी 4-5 मारले ह्याने फायनल. 2-3 वेळा 1-2 नंबर केलाय आणि बाकीचं 1-2 वेळा 3-4 नंबर केला आहे. आणल्यापासून कंटिन्यू आम्हाला काय नाराज बिराज काय ना काय घेऊन येतो. फर्स्ट सेकंड प्राईज घेतो. तर बघूया आज पेडगावचा आज कितवं प्राईज घेऊन येतो. आज नक्की गुलाल. आज आशा आहे की पहिला प्राईज मारेल तो. तर भेटूया आपण. चला तर आपण बघू शकतो, हे बघा ही गाडी येते. तर आता ह्या गाडीमधून पुशेगावचा बैल लोड केलेला आहे आणि आता आपला पक्षासुद्धा ह्या गाडीमध्ये जाणार आहे. तर बघू शकतो आपण. बैल नाही आला आहे, छकडा आहे. आपण बघू शकतो आता सध्या आपला पक्ष लोडिंगसाठी जातो आहे. तर आपण थोडं लांबच राहूया. हे बघा लोडिंग करतायत, म्हणजे हे बघा इथे आपण बघू शकतो बैलगाडी नाद, एकच बैलगाडा शर्यत. तर स्पेशल हा शंभू नावाचा बघा, ह्या साईडला ना शंभू नावाचा इथे आहे त्याच्याबरोबर. हा बघा पक्षाला लोडिंग. हा विठ्ठल आहे आमच्या गावातला. बाबा डेंजर वाटतं एकदम. झाला बैल गेला.
तिकडे जा की मोर जा ह्या बाजूने जा की मग हे नाही फिरायचं उतरला बैल. टेक्निक आहे त्या लोकांची. बैल बघा आता दुसऱ्या साईडला जाणार. छकड्याच्या उजव्या साईडला होता, आता डाव्या साईडला. हे आमच्या गावातली लोक आहेत, हे सुद्धा बघतायत. सगळे उत्सुक आहेत की आपला पक्ष, आपल्या गावातला खिरकंडी गावचा पक्षाने पहिला नंबर काढला पाहिजे, यासाठी सगळे उत्सुक आहेत. विठ्ठल, काय वाटतं, आपला पक्ष मारेल बक्षीस? हे बघ, पक्षाची मालकीन आहेत, कुलदीपची आई आहे. तर आता बैलावर गुलाल, सुरुवातीला गुलाल टाकतात आणि ह्याच्या अगोदर आपण बघू शकतो गुलालांचा टिक्का लावतोय. अजून दुसरा बैल लोड नाही झाला ना. विठ्ठल गुलाल लावतोय पूर्ण शरीराला त्याच्या. पाणी पेलं नाही थोडा पण नाही हाय की बादली घेतली केंडाची 2 चारही पावलांना गुलाल. बहुत गेल्या उतरल्या बघतोय. चला आपण बघतो प्रणव वरती चाललाय, प्रणव वरती बसताय. चला आता संकेत आणि मी चाललो आहे बेडगावच्या बैल शर्यतीसाठी. संकेत रेडी ना? हा हे वर्धनगड, आणि वर्धनगडच्या पुढे पुशेगावला जायचं. घाट सेक्शन आहे पुशेगाव वर्धनगडच्या इकडचं. पावसाचं वातावरण झालेलं आहे. ते भवानीचा डोंगर आमच्या गावच्या इकडचा बघू शकतो आपण, दिसतोय. हे आलं वर्धनगडचं. आता आपण पुशेगावला आलो, पुशेगावला पोहोचलो आहे. बघू शकतो पुशेगावच्या इथून वडूच्या रस्त्याला आपल्याला जायचं आहे पेडगावसाठी. तर आपण आहे त्यांच्या मागे जाऊया. आपण बघू शकता हे पुशेगाव चालू आहे.
सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र अशा सेवागिरी महाराजांचं हे आहे. हे बघा, हे सुद्धा शर्यतीसाठी बैल चाललेले आहे, बघू शकतो आपण. पेडगावला हा हे बघा, पेडगावलाच चालले. सेवागिरी मंदिर, श्री सेवागिरी मंदिर आहे, बघू शकतो आपण. हो, हे बघा सेवागिरी महाराज मंदिर. हा पुशेगाव. चांगलं मोठं गाव बघा, जुन्या पद्धतीचं घर आहेत. वाडा वाडा हो हो. एक मंदिर. मार्केट वाटतं, इकडे मार्केट आहे. हा सरळ रस्ता मला वाटतं पंढरपूर वगैरे त्या साईडला जातो. आणि हा आता मसवडला जातो ना. हा, आणि आता आपण राईट घेतलाय, राईट वडूजला जातो हा रस्ता. इकडे काय आहे रे? झाडं पाहिजे रस्त्याला बघायला. हे सातेवाडीच्या आतून चाललो आपण. हा एक बैल, सगळ्या टेम्पोमध्ये बैल चाललेले आहेत शर्यतीसाठी. आज आपण बघणार आहोत शर्यत, अतितटीचे सामने बैलांचे बघणार आहोत. त्याच्यामध्ये पण सगळे टेम्पो बैल भरून चाललेले आहेत शर्यतीसाठी. दिसत नाही. चाललोय आपण आता. सगळे टेम्पो आहेत, त्याच्यातून बैल आपले घेऊन आलेले आहेत सगळे. असं जाऊया, इकडे जाऊया सर. जाऊया. हां, इकडे जास्त टेम्पो दिसते, बघू शकतो आपण. बघूया. बैलगाड्यांच्या इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. इथे स्टॉल्स आहेत, हे बघा सगळ्या प्रकारचे स्टॉल लागत आहेत लोकांना. यमाई देवी फास्ट फूड, खाण्यापिण्याची सोय आहे उत्तम, म्हणजे आपला पैसा पाहिजे फक्त. हा बघा बैल दुसरा एक उतरवतात, तो बघूया आपण. मागेच राहूया, कारण आपल्या अंगावर आला तर आपले वांदे होतील. हा बघा, इथे एक पुढे बघा, हा पुढे एक कासरा धरून आणि मागे ही मागची मुलं आहेत ना, उतरवत आहेत बैल. हे थोडंसं असं क्रॉसिंग. हा बघ, उतरवत आहेत बैल, झूम करून. हां, असं दिसत नाही. पाय सटक ना तरी. हो, उतरवला. तोंडातून फेस आला त्याला. बघा सगळ्या गाड्या येतात शर्यतीसाठी, त्याच्यामध्ये म्हणजे बैल लोड करून आणलेले आहेत सगळ्यांनी. बघा हे बघा, आपण बघू शकतो सगळे गाडे. हे बघा, याच्यामध्ये बघा बैल आहे. आता हा पण टेम्पो आहे, याच्यामध्ये पण काय बघ, हे बघा बैल आहे त्याच्यामध्ये पण. हां, इकडे पण आहेत. चला तर आपण जाऊया, बघूया कुठे मैदान कुठे आहे, बैल पळवतात ते मैदान कुठे आहे बघूया.
पाऊस आज चिखलातून पळणार काय शर्यत? पळतात, जबरदस्त पळतात. हां. अच्छा, तो स्टेज आहे, ते स्टेजवर नोंदणी करावी लागते का पहिली? बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. झूम केल्यामुळे आपल्याला बघायला मिळतात. तिथे सगळे वडापाव, जेवणाचे स्टॉल्स आहेत. भेलपुरी आहे, भेळ आहे. ओ, बघू शकतो आपण. हे बघा, अशा प्रकारे हे ग्राउंड तयार केलेलं आहे बघा. शर्यतीचं मैदान. कुठे जातात हे लोक? ते आता तिकडे जाऊन तयार करणार. हां, हे बघा. म्हणजे दोन हे पळणार इथे. हे बघा, एका वेळी दोन. हे बघा, इथे एक आणि इथे बाजूला एक, दोन. एका वेळेस दोन पळणार इथून. चांगलं रॅक वगैरे लावलं यार. पब्लिकची सेफ्टी. पब्लिकच्या सेफ्टीसाठी आहे ना. ते किती मीटर असेल? चांगलं ग्राउंड तयार केलेलं आपण बघू शकतो. अशा प्रकारे ग्राउंड तयार केलेलं आहे. पण आता पाऊस येतोय. हां हां, 200 100 200 मीटर. 100 नाही, 100पेक्षा जास्त. जास्त आहे. हे किती मीटर आहे? 900 फूट म्हणजे 300 मीटर झालं. 300 मीटरचं हे आहे. ते बघा तिकडे वडूस. मी थोडा भिजतोय. संकेत छत्रीमध्ये आहे संकेत. संकेत बोलतोय आपण त्या टेकडी, ते बघा ती टेकडी आहे ना, त्या टेकडीवर जाऊया. टिळ आहे ते. काय? टिळ. टिळ म्हणजे? डोंगराचं टिळ असतं ना, टेकडी आहे. त्याला टिळ त्या बोलतात. टेकडीवर आपण जाऊया. टेकडीवरून हा दृश्य बघूया. चला मग आपण बघूया. हा, मला वाटतं किती 300 मीटरचं बोलले ते लोक. 300 मीटरची रनिंग दादा, असते. ही किती असते पट्टी? किती? 1000 फूट. म्हणजे किती मीटर? 1000 फूट ना, म्हणजे 300 मीटर. 900 फूट म्हणजे 300 मीटर झालं. तुम्ही काय बैल घेऊन आलात? काय नाव आहे तुमच्या बैलांचं? लक्ष आणि बटवायझर. काय मारलेत बक्षीस? हो, मारले की परवा बुरखोडीच्या दोन्ही शर्यती केल्यात लक्षाने. पहिलं प्राइज मारलं. लक्षात पहिलेच हे कुठल्या गावचे आहेत? कोडोली. कोडवली. 2 बैल तुम्ही घेऊन आलात. तुमचं नाव? धनंजय जाधव. धनंजय जाधव. कुठल्या गावचे? सातारा कोडोली. सातार कोडवली. आम्ही पण जाधव, आम्ही खिरकंडीचे आहे. आपला चॅनल आहे सातारकर संदेश, यूट्यूब चॅनल आहे सातारकर संदेश. तर आता बघूया साहेबांचे बैल आज काय करिश्मा दाखवत आहेत. साहेबांना आशा आहे की आज पहिलं प्राईज घेऊन जातीलच. तर बघूया आपण. आता हे कशासाठी घेऊन गेलेत तिकडे? फाटी दाखवाय बैलांना. म्हणजे असं त्यांना एक फेरफटका, फेरफटका, पाय मोकळं करायचं. त्यांचे पाय मोकळे, म्हणजे त्यांना हा अंदाज मातीचा. अच्छा 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 अच्छा. आणि याच्यावर तुमच्या छकड्यावर मास्टर कोण असतात? मास्टर आहे अमोल ड्रायव्हर बोबडेवाडीचा. अमोल ड्रायव्हर. अच्छा, म्हणजे प्रत्येक छकड्यावर प्रत्येकाचे ड्रायव्हर वेगवेगळे आहेत. कारण ते खरी म्हणजे टेक्निक ड्रायव्हरांची टेक्निक असते ना, ते महत्त्वाचे असतात. तर आता हे किती वाजता सुरू होईल अंदाजे? आता होईल अर्धा तास चालू. इथे नोंदणी करावी लागते का? हो, नोंदणी करायची, पावती करायची आणि चालू. किती प्राईज म्हणजे एंट्री फी असते का? इंटरव्ह्यू म्हणजे आज बिनजोड शर्यती आहेत. म्हणजे बिनजोड म्हणजे 2 गाड्यांची शर्यत. 2 गाड्यांची. 2 गाड्यांची शर्यत. मग डबल बैल पळणार ना एका ह्याच्यात? हा. अच्छा, मग ते एंट्री फी किती असते? दोघांची मिळून भरायची. किती? तुमच्या एक बैलाची आणि तुमची. तुम्ही ठरवलं ते. म्हणजे तुम्ही लावचाल असे. आपण लावायची असते का? मग ते हे शर्यत आयोजक ते नाही ठरवत की असे 3000 2000 प्राईज एंट्री फी असं काही नाही? अच्छा, चला आपण जाणून घेऊया कशा प्रकारचं असतं. कारण मला तर माहिती नाही, मी पहिली वेळ आलो आहे शर्यत बघायला. हां, म्हणजे कशा प्रकारे त्यांची एंट्री फी असते ते आपण बघूया. चला, संकेत बोलतो वरती जाऊन बघूया, एक राऊंड मारून येऊया. वरून काय दृश्य दिसत आहे. टेकडीवर संकेत दमाला होत नाही, परत खाली यावं लागणार आहे. मग बघूया, मला आत्ताच दम लागलाय. ड्रोन पाहिजे होता ना? ड्रोन शॉट घ्यायला मस्त झालं असतं. म्हणजे प्रत्येकाचे बघा
हे बघा इकडे सुद्धा बैलांच्या गाड्या आल्यात. म्हणजे प्रत्येकजण आपल्या बैलांना आता त्या टेम्पोतून आणलं आहे ना, तर त्यांचं थोडे पाय मोकळे वगैरे करण्यासाठी आहे. हे बघा झूम करून दाखवते बघा, बैलांचे पाय मोकळे करतात. आता आम्ही टेकडीवर आलोय. टेकडीवरून हा दृश्य आहे बघा. पूर्ण पट्टा दिसतोय तो. दिसतंय बघा. पाऊस नाही पाहिजे. पाऊस नाही पाहिजे तर बैलगाडीची शर्यत बघायला मजा येईल. काय मस्तपैकी ग्राउंड तयार केलं बघा या लोकांनी, खूप सुंदर असं. आणि त्या बाजूला तिकडे आपली गाडी. ते बघा, हे बघा दिसत आहेत आपल्याला. हे बघा तिकडे आपण बाईक उभी केलेली आहे आपली, आणि तिथून गाड्या येतात बघा. सगळे टेम्पो भरून बैल घेऊन येतात शर्यतीसाठी. बापरे, खूप खूप मैदान भरलेलं आहे. पाऊस जायचं. ह्याच्यावरून आपल्याला दिसेल किती गाड्या येतात बघा. मस्त मजा येणार. इथून बघू शकतो आपण, पण आपल्याला जवळ जायचं. आपल्याला आपल्या खिरकंडी गावचा पण पक्षा बघायचा आहे कसा पळतोय. हे बघा, बघू शकतो आपण गाड्याच गाड्या येत आहेत भरून. आणि मी पहिली वेळ बैलांची शर्यत बघायला आलेलो आहे. त्याला बॅनर लावलेला बा, मला वाटतं हा टेम्पो असेल तो सेकंड. ब्लॅक काहीतरी लिहिलेलं होतं. पत्र येतो. हां, त्याला साईडला बॅनर होता. तोच आहे, तोच आहे, पण ते तोच आहे. बघूया. तो बघा. चल चल चल. हा बघा आपल्या पक्षाला घेऊन प्रणव चाललाय. उतरवले त्याला, थोडं पाय मोकळे करतात ते लोक बघा. बापरे, सगळे जरा राऊंड मारतायत का काय काय करतायत बैलांना. बापरे, एक एक बघायला बघा कसे एक एक बैल आहेत. खतरनाक आहेत. अच्छा दादा, तुम्ही आहात का ह्या फोटोमध्ये? विकास ड्रायव्हर तुम्ही आहे? किसन 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 हां हां, ह्या दादांचा फोटो वाटतंय. अरे तो बघ कसा करतोय पक्षा. संकेत बघतोय आपल्याला बाई. रागाने. त्याला काय करत नाही. त्यांचे ते ओळखीचे आहेत. प्रणव नेहमी असतो त्याच्याबरोबर. ते खोटी ठोकतायत कारण आता तिथे बैलांना बांधून ठेवतील. बघू शकतो. हा बाबा रागीट आहे. हा कसं उतरवणार? अक्षय बघा पळायच्या तयारीत आहे. पळायच्या अगोदर एक्सरसाइज करतोय. ना दुसरं नाव काय? आपण प्रणवला विचारूया असं का करतोय. प्रणव हा पळायच्या अगोदर एक्सरसाइज करतोय. रागात आहे रे ना. हा म्हणजे फ्रेश. आता ह्याला सध्या तो तयार होतोय ना. त्याचं नाव काय? शंभू. शंभू पलीकडे. प्रणव बघा मस्त फेटा बांधून तयारीला आहे. हे प्रणव ह्याला पहिलं आता ग्राउंडमध्ये नाही नेलं तिकडे. हे कसं करतोय हा, का करतोय असं? सध्या राग आलाय असं होतं.
उई. बघू शकतो आपण सध्या तो रागात आहे. बापरे, समोर कोण आला तर आता तो उचलेलच तो वाटतो ना. हा म्हणजे आज तो काढणार, आज राग काढतोय तो. बघू शकतो आपण तो स्वतःला बघा राग आहे बघा किती जमीन चिंगड. हा म्हणजे राग निर्माण करतो स्वतःमध्ये. म्हणजे आज त्याला शर्यत जिंकायचीच आहे काही करून, असं तो वातावरण निर्मिती करतोय. ओय बाबा, तो नाही सगळे आलेले आहेत छकडा घेऊन. उभा व्हिडिओ कसे करा. ज्यांच्या शर्यती जमलेले Announcement होते ते. नोंद करायला या किंवा ज्यांच्या जमलेल्या नाही शर्यती त्यांनी आपसमध्ये या ठिकाणी आपल्या शर्यती पटकन जमवून घ्या. आजच्या मैदानासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका आणि या खटाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष राहुल बापू जाधव पुशेगाव, त्याचप्रमाणे अनिल बुधावले आवारवाडी, सर्व या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. खास मुंबईवरून या ठिकाणी आजच्या मैदानासाठी उपस्थित झालेले सर्व मुंबईकर आणि बैलगाडी मालक, आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आहे परंतु पावसाने बघा, पाऊस सुरुवात झालेला आहे. इथे पण जरा स्टेजची हालत खराब, तर स्टेजवर ताडपत्री टाकतायत. आणि इथे बैल फ्री करण्यासाठी पण बघू शकतो आपण की बैलांना वाचलोय आम्ही. छत्री घेऊन आलो म्हणून बरं झालं. संकेत छत्री घेऊन आलाय. छत्री घेऊन आलो, बोललो मी छत्री घेऊन चाल. बैलांना म्हणजे फ्री करण्यासाठी त्यांना पळवलं जातं इथे. हे बघा, हे बघा, हे अशा प्रकारे बैलांना पावसामध्ये खरं म्हणजे मजा पण येते, पण जरा मोबाईल आणि हे असल्यामुळे आम्ही भिजू शकत नाही. तर भिजायला वाटतं असं खूप. हे बघा, जो प्रत्येकजण आपापल्या बैलांना या शर्यतीच्या पटांगणामध्ये. पिशवी लावली. कॅमेरामॅन पण पावसामध्ये आहे. कॅमेरामॅनने रेडी पोझिशनमध्ये आहे. एलईडी आता आतमध्ये घेतली आहे, कारण पाऊस नव्हता तर एलईडी वरती होती. आता आपण बघू शकतो आतमध्ये. हे बघा, असं बैलाला मैदान दाखवतात, मैदानामध्ये फ्री करतात बैलांना. बघू शकतो आपण पाऊस, वारा, जोराचा वारा आला. या खुर्च्या पण उडून गेल्या. ते बघा तिकडे ते प्लास्टिकचं एकदम हे होत आहे, छत्र्या वगैरे. आणि हे कसं ओपन मैदान आहे ना, इथे वारा जास्त लागणार. ओपन आहे ना, पूर्ण ओपन आहे. काय आजूबाजूला काय झाडी वगैरे काहीच नाही, एकदम ओपन मैदान आहे. पाऊस गेलेला आहे आणि आता पुन्हा एकदा मैदानावर सगळे बैलगाडी आलेले आहेत. आपण बघतोय पाऊस कमी झालेला आहे. पुन्हा बैलगाड्याचं सुरुवात करत आहेत. आता उद्घाटन करतील आणि सुरुवात होईल बैलगाड्या शर्यतीला. तर पुन्हा एकदा सगळे मैदानात उतरलेले आहेत. बघू शकतो पाऊस आता थोडा रिमझिम चालू आहे पाऊस. बघू शकतो आपण. कॅमेरामॅन गेलेले आहेत वरती. हे बघा, हे बघा. बघूया आपण कशा प्रकारे लोक पूजा करा म्हणजे उद्घाटन करतात. आपण बघू शकतो या आलेल्या सगळ्या बैलगाडा मालकांचं मनपूर्वक हार्दिक सर नोराबाई आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आजच्या मैदानात. त्यांचं आगमन झालेले या समोर या हाजर का हलगी आले, हलगीवाले पण आलेले आहेत. आपण बघू शकतो हलगी, इथे पण हलगी आहे. तर बघूया उद्घाटन. या समोर या. बघू शकतो कुठला बैल रे. ऐका ना, जरा बैल थोडी एक अर्धा तास जरा बैल फिरवू नका कोणी. काय होतं या फाटीला काहीच अडचण नाही बैलांना पळायला. कुठेही या ठिकाणी रान मातीचं किंवा घसरट रान नाही.
नंबर टेकिंग होणार आहे. कारण बिनजोड मध्ये आपण कुठल्याही बिनजोड मध्ये या ठिकाणी बैलांवरती मार्किंग केलेलं पाहिलेलं नाही, परंतु आजच्या मैदानामध्ये जी गाडी बिनजोडची मानकरी होणार आहे त्या गाडीवरती या ठिकाणी बघू शकतो आपण उद्घाटन. मैदानाचा पूजन सोहळा चालू आहे. उपस्थित सर्व बैलगाडी मालक चालक आपण सर्वांनी या ठिकाणी स्टेजच्या समोर यायचं आहे. मैदानाचा सुरू आपण विनाशक देशमुख यांचे अशा भगवान आपले मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय जगदीश देशमुख आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत देशमुख नेगरे आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनाशक देशमुख नेगरे आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. बघू शकतो एवढ्या पावसातून पण बैलाला राऊंड अप करतायत. पाऊस पडला, पावसामुळे थोडं मैदानामध्ये थोडं चिखल झालेलं आहे, त्याच्यामुळे बहुतेक करून बैलगाड्या परत चाललेल्या आहेत. ते बघू शकतो आपण मैदानामध्ये सगळी पब्लिक हळूहळू बंद करतायत. आयोजक विनंती करतायत की तासाभरात चालू करू, पण पाऊस थोडा रिमझिम पाऊस चालूच आहे. हे बघा सगळेच चाललेत बैल. आजचा बैलगाडी शर्यत दाखवण्याचा मी प्रयत्न करत होतो, परंतु काय झालं, पाऊस जास्त असल्याने त्या ठिकाणी आयोजकाने शर्यतीचा कार्यक्रम रद्द केला. कारण मैदान रद्द केलं ते कारण पावसामुळे बरेचसे बैलगाडी पण निघून गेले आणि सकाळपासून पाऊस सुरू होता. आता 3-4 मला वाटतं 2:30 वाजत आले तर पाऊस काही कमी झाला नाही, त्यामुळे ते रद्द केले. तर नक्कीच पहिल्यांदाच मी आपल्या ब्लॉकवर बैलगाडा शर्यत दाखवण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण तो दाखवता आला नाही पावसामुळे आणि ती काय पूर्ण झाली नाही शर्यत. तर आता पुढची जी शर्यत जिथे असेल तिथे आपण जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया आपण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.